नागपुर से एक सनसनीखेज मामला सामने आया है। अंबाझरी पुलिस थाना क्षेत्र के हद में आने वाले लक्ष्मी भवन चौक के पास कल देर रात एक 20 वर्षीय युवक की चाकू मारकर हत्या कर दी गई। पुलिस से मिली जानकारी के अनुसार देर रात करीब 2:30 से 3 बजे के बीच पुलिस को सूचना मिली कि लक्ष्मी भवन चौक से लॉ कॉलेज चौक के बीच एक युवक पर चाकू से हमला हुआ है। पुलिस ने तुरंत मौके पर पहुंचकर घायल को मेयो अस्पताल पहुंचाया, जहां डॉक्टरों ने उसे मृत घोषित कर दिया। मृतक की पहचान तुषार सुधीर चुटे उम्र 20 वर्ष के रूप में हुई है। जांच में पता चला कि विवाद गाड़ी के टायर पास आने और घूरकर देखने जैसी मामूली बात पर शुरू हुआ था। पुलिस ने तेजी से कार्रवाई करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। शुरुआती जांच में यह बात सामने आई है कि मृतक तुषार अपने दोस्तों के साथ था, तभी आरोपियों के साथ उनका विवाद हुआ। मामूली बहस देखते ही देखते खूनी संघर्ष में बदल गई और आरोपियों ने तुषार पर धारदार हथियार से हमला कर दिया। फिलहाल अंबाझरी पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। पोलीस ठाणे अंबाझरी अंतर्गत काल मध्यरात्री साधारण 2:30 ते 3च्या सुमारास पोलिसांना माहिती मिळाली की लक्ष्मी भवन चौक ते लॉ कॉलेज चौक या दरम्यान एक स्टॅबिंग झालेली आहे, चाकूने हल्ला झालेला आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे आमचे रात्रपाळी अधिकारी PSI पतकोंडे यांनी घटनास्थळ व्हिजिट केली आणि रात्र गस्तीला असलेले PI श्री राजपूत यांनी जखमीला उपचारकामी मेयो हॉस्पिटल येथे दाखल केलेले होते। डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले। अधिक तपासामध्ये त्याचं नाव तुषार सुधीर चुटे वय 20 वर्ष असे असल्याचे समजले। प्राथमिक स्वरूपात हा गुन्हा कुणी केला याबद्दल काहीही माहिती मिळून येत नव्हती। अतिशय आव्हानात्मक अशा ही घटना घडलेली होती आणि पोलिसांसमोर आव्हान होतं, परंतु आमचे तपास पथकाचे प्रभारी PSI पतकोंडे, PSI लोही, आमचे क्राईम पोलीस निरीक्षक श्री मांटी साहेब यांनी माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री किरण कुपडगटसा यांच्या मार्गदर्शनात तपासाची चक्रे वेगाने फिरवीत यातील मृतकाचे सर्वप्रथम मित्र जे होते त्यांचा शोध घेण्यामध्ये यश मिळवलं आणि त्यानंतरून आरोपींच्या पेहराव, आरोपींची बोलीभाषा, आरोपी ज्या दिशेने पळाले त्याचं वर्णन ह्या अनुषंगाने त्यांनी तपास सुरू केला। तर आरोपी याच्यामध्ये प्रयत्नांती आम्हाला 2 आरोपी अटक करण्यामध्ये यश आलेलं आहे। यातील जे मृतक आहे हे त्याच्या मित्रांसोबत लक्ष्मी भवन चौकामध्ये असताना त्यांच्या गाडीचा टायर जवळ आल्यामुळं जे आरोपी आहेत यांनी मृतक व त्याच्या मित्रांकडे असं रागाने बघितल्या आणि यावरून त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि त्याच रागातून जे आरोपी आहे हे तिथनं भांडण करून निघून गेले असता मृतक आणि त्याचे मित्र हे तिथून त्यांच्या पाठीमागे गेले आणि पुढे चालून त्यांचं परत भांडण झालं, ज्यात आरोपींनी आपल्या जवळील शस्त्राने मृतकाच्या पाठीवर आणि हातावर गंभीर दुखापती केल्या आणि अति जास्त रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। या प्रकरणात गुन्हा दाखल असून दोन्ही आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अधिक तपास करीत आहेत।